पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे। पुण्यातल्या मुळशी तालुक्यातनं 34 पौड अंबडवेट जिल्हा परिषद गटातनं राष्ट्रवादीच्या मिलिंद वाळंज यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। स्थानिक आमदार शंकर मांडेकर आणि अजित पवार यांच्या मदतीनं 100% राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकवणार असा विश्वास मिलिंद वाळंज यांनी व्यक्त केलेला आहे। या संदर्भात राष्ट्रवादीचे उमेदवार मिलिंद वाळंज यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी संवाद साधलाय। पाहूया। आता आपण मुळशीमध्ये आहोत आणि इथं पंचायत समितीमध्ये काही वेळापूर्वीच मिलिंद वाळंज यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक होती, पण अखेर अर्ज भरलेला आहे। तर काय प्रतिक्रिया? आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री अजितदादा पवार साहेब, तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, तसेच आमच्या इथले लोकप्रिय आमदार श्री शंकर भाऊ मांडेकर साहेब यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभारी आहे। माझे वडील हे गेले 40 वर्ष राष्ट्रवादी पक्षाची, विशेषतः अजितदादांची एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि निस्वार्थपणे या पक्षाचं काम करत आलेले आहेत। आणि आज खऱ्या अर्थाने या पक्षाने एक सामान्य कार्यकर्त्याला किंवा एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला च्या घराला न्याय दिलेला आहे। इथं विकास करण्यासाठी खूप काही स्कोप आहे। मी मतदारांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की ज्यांची सत्ता राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे अशाच पक्षाच्या, म्हणजे आदरणीय अजितदादांचं कार्य आपण बघता की धडाकेबाज असतं। लाडक्या बहिणींचा अजितदादांना खूप चांगलं पाठबळ आहे आणि त्या अशा पक्षालाच आपण निवडून द्या, जेणेकरून आम्हाला देखील इथं काम करण्याची संधी मिळेल। अनेक ठिकाणी म्हणजे रोड, लाईट, पाणी इथं कुणीच लक्ष दिलेलं नाही। आता शंकर भाऊंच्या माध्यमातून अनेक कामांचा शुभारंभ झालेला आहे आणि माझ्यासारखा युवकाला, उच्च शिक्षित माणसाला जर आपण निवडून दिलं तर 100% शंकर भाऊंचा असतील किंवा आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू असं मला वाटतं। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, मुळशी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।